तुम्ही फेसबुक हे नाव ऐकलं आहे, इंस्टाग्राम नाव ऐकलं आहे, ट्विटर ऐकलेलं आहे, व्हॉट्सॲप ऐकलेलं आहे, पण तुम्ही लिंक्डइन हे नाव ऐकलेलं आहे का? जर तुम्ही लिंक्डइन हे नाव ऐकलं नसेल तर तुम्ही जगाच्या खूप पाठी आहात हे लक्षात घ्या. कारण लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्किंग साईट आहे. याच्यामध्ये जवळपास 100 करोड लोक रजिस्टर्ड आहेत पूर्ण जगामधून. त्याच्यामध्ये तुमचा सगळा बायोडेटा, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठून शिक्षण घेतलं, काय केलं, त्यानंतर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करता, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं प्रोफेशनल जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही लिंक्डइनमध्ये असते. तुम्ही काही जॉब करत असाल किंवा तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर लिंक्डइन शिवाय योग्य पर्याय किंवा उत्तम पर्याय आजच्या तारखेला जगामध्ये अवेलेबल नाही आहे. तर भारतामध्ये जवळपास 15 करोड लिंक्डइनचे रजिस्टर्ड युजर आहेत. त्यापैकी फक्त 15% जी लोक आहेत ती लोक लिंक्डइनचा वापर करतात. त्यामध्ये लेस दॅन 1% लोक आहेत जी लिंक्डइनचा योग्य वापर करतात. आता लिंक्डइन हे एवढं महत्त्वाचं का बरं आहे? समजा तुम्ही कुठल्या जॉबसाठी अप्लाय केलं तर सगळ्यात पहिले तिथे प्रोफाईलमध्ये आजकाल येते की तुमचं लिंक्डइन प्रोफाईल URL तिथे टाका. का बरं? कारण तुमची ऑथेंटिसिटी त्यांना चेक करायची. त्यामुळे तुम्ही तिथे चुकीची इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही. ऑथेंटिसिटी करण्यासाठी किंवा बॅकग्राऊंड चेक करण्यासाठी लिंक्डइनच्या तुमच्या प्रोफाईलचा आज जास्तीत जास्त प्रमाणावर उपयोग केला जातो. एक कंपॅरिझन सांगतो. एक व्यक्ती जो लिंक्डइनमध्ये जस्ट रजिस्टर्ड आहे किंवा त्याला माहिती नाही, आणि दुसरा व्यक्ती त्याला माहिती आहे की लिंक्डइन कसं वापरायचं, लिंक्डइनमध्ये तो पोस्ट टाकतो, तो लोकांनी काही कमेंट केलं किंवा पोस्ट टाकली त्याच्यावर आपले मत प्रकट करतो, तो लोकांसोबत इंटरॅक्शन करतो, तो लोकांसोबत कनेक्टिव्हिटी करतो, आणि या सगळ्यांमुळे काय होतं, त्याची व्हॅल्यू जी आहे ती वाढत जाते. कारण लोकांना माहीत पडते तो कसा आहे, ती व्यक्ती त्याचं नॉलेज शेअर करते. या सगळ्या माध्यमातून ती व्यक्ती त्या प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये जिवंत राहते. परंतु तुम्ही असं काहीच करत नाही. त्यामुळे काय, येणारा जो काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये सिंपल फंड आहे, जो दिखता है वो बिकता है. जर तुम्ही असं काहीच करत नाही तर तुम्ही जगाच्या खूप मागे आहे. तुमच्या अपॉर्च्युनिटी कमी होत जाणार आहेत. दर एका मिनिटाला 4 जॉब ऑफर्स लिंक्डइनमधून निघतात आणि जवळपास 20 कोटी लोक लिंक्डइनवरून जॉबसाठी अप्लाय करतात. तर सर्वांना जॉब भेटणार आहे का? नाही ना. ज्यांची व्हॅल्यू राहील मार्केटमध्ये त्यांनाच जॉब भेटेल. तर आजच्या तारखेला फक्त तुम्ही काम करत आहे कुठल्या कंपनीत तेवढं करून चालणार नाही आहे. तुमचं प्रोफेशनल नेटवर्किंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि ते तेव्हाच वाढू शकते जेव्हा तुम्ही लिंक्डइनचा उपयोग कराल. आता आम्ही तुम्हाला कसं मदत करू? आम्ही तुम्हाला लिंक्डइनची पूर्ण पर्सनल ब्रँडिंगची स्ट्रॅटेजी बनवून देऊ. आम्ही तुमचे पोस्ट मॅनेज करू शकतो, तुमचं कॅलेंडर मॅनेज करू शकतो, तुमचे व्हिडिओ बाईट्स आहेत किंवा तुमचे टेम्पलेट्स आहेत ते डिझाईन आम्ही करून देऊ शकतो, तुमचं कंटेंट रायटिंग आम्ही करू शकतो, जेणेकरून तुमची ओव्हरऑल जी व्हॅल्यू आहे प्रोफेशनल नेटवर्किंगमध्ये ती आम्ही व्हॅल्यू तुमची निर्माण करू शकतो आणि ती व्हॅल्यू तुमची वाढवू शकतो मार्केटमध्ये. आणि तुमची जर व्हॅल्यू वाढली म्हणजे तुमची किंमत वाढली आणि तुम्हाला मग अपॉर्च्युनिटीज त्या पद्धतीने तुम्हाला येतील. म्हणूनच आजच्या काळामध्ये जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुम्ही जे काम करतायत त्याच्यामध्ये जर उन्नती करायची असेल तर लिंक्डइनचा योग्य वापर करणं अतिशय आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.